स्वागत. सुधागड एज्युकेशन सोसायटीचे केआ बांठिया माध्यमिक विद्यालय व NN पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित भाग 1 मधील प्रकरण 4 गुणोत्तर व प्रमाण याचा अभ्यास करणार आहोत. आपल्याला गुणोत्तर आणि प्रमाण हा भाग याच्या आधी झालेला आहे. आपण थोडक्यामध्ये गुणोत्तर आणि प्रमाण म्हणजे काय ते पाहणार आहोत. याच्यामध्ये सुरुवातीला प्रमाण म्हणजे आपल्याला बघायचंय. प्रमाण म्हणजे काय सांगितलेलं आहे बघा. परस्पर संबंध असलेल्या दोन संख्या असतील किंवा दोन राशी असतील, त्या दोन राशीपैकी जर एका राशीमध्ये आपण जर बदल केला तर दुसऱ्या राशीमध्ये सुद्धा बदल होतो. या प्रकाराला प्रमाण असे म्हणलेले आहे. सांगितलंय कसं बघा, परस्पर संबंध असलेल्या दोन राशींपैकी एका राशीत झालेल्या बदलामुळे जेव्हा दुसऱ्या राशीत सुद्धा बदल होतो, अशा बदलांना प्रमाण म्हणतात. आणि हे जे प्रमाण आहे, या प्रमाणाचे आपल्याकडे दोन प्रकार आहेत. पहिलं आहे समप्रमाण आणि दुसरं आहे व्यस्त प्रमाण. हे आपल्याला ह्याच्या आधी झालेलं आहे. त्यानंतर गुणोत्तर म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला झालेलं आहे. तिथं आपण फक्त काय करणार आहोत, गुणोत्तराचे गुणधर्म पाहणार आहोत. गुणोत्तर म्हणजे काय आहे, पहिली संख्या भागिले दुसरी संख्या आपण म्हणतो थोडक्यामध्ये. इथं काय सांगितलेलं आहे बघा, कोणते दोन संख्या घेतलेले आहेत. इथं मी ए आणि बी या दोन संख्या घेतलेले. ए व बी या दोन संख्यांचं गुणोत्तर आपण एस बी किंवा मी आता सांगितल्याप्रमाणे ए भागिले बी अशा स्वरूपात आपण लिहितो. इथं ए ही जी संख्या आहे, या ए ला पूर्वपद किंवा पहिलं पद म्हणलेलं आहे आणि बी ला उत्तर पद किंवा दुसरे पद. म्हणजे बघा, जो अंश आहे आणि छेद आहे, अंशाला पहिलं पद किंवा पूर्व पद आणि छेदाला उत्तर पद किंवा दुसरे पद, हे गुणोत्तर आपण ए भागिले बी या स्वरूपात मांडतो. कोणत्या दोन संख्या असतील तर त्याचं गुणोत्तर आपण या पद्धतीने सांगणार आहे. याच्यामध्ये दुसरा भाग काय सांगितलेला आहे बघा, कोणत्याही शून्येतर संख्येने गुणोत्तराच्या दोन्ही पदांना गुणलं किंवा भागलं तर गुणोत्तराच्या मूळ किमतीत काही बदल होणार नाही. आपण जे द्विपद क्रियांचे गुणधर्म बघितले, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, त्या पद्धतीचाच गुणोत्तरासाठी गुणाकाराने काय सांगितलेलं आहे, भागाकार. जसं आपण दोन्हीकडे समान संख्या मिळवली, समान संख्या वजा केली तर मूळ संख्येत काही फरक पडत नाही. त्या पद्धतीनं कोणत्याही शून्येतर संख्येनं गुणोत्तराच्या दोन्ही पदांना गुणलं. म्हणजे आता हे पहिलं पद आहे, याला समजा मी के न गुणलं, के म्हणजे काहीतरी संख्या असेल तर ए गुणिले के भागिले काय येणार आहे, बी गुणिले के. के आणि के चा लोप होईल समान संख्येचा, म्हणजे मूळचं गुणोत्तर आहे ए भागिले बी, ते तसंच राहणार आहे. म्हणजे गुणोत्तराच्या किमतीमध्ये काहीच बदल होत नाही. हा दुसरा भाग सांगितलेला, तो दुसरा गुणधर्म सांगितलेला आहे. तिसरा गुणधर्म काय सांगितलेला आहे बघा, दोन संख्यांच्या गुणोत्तरात उत्तरपद 100 असेल. बघा, दोन संख्यांचं गुणोत्तर दिलेलं असेल ए भागिले बी, याच्यामध्ये दुसरं पद किंवा उत्तरपद म्हणजे बी च्या इथं 100 असेल तेव्हा त्या गुणोत्तरास शतमान असे म्हणतात. म्हणजे आपण शतमानात रूपांतर करणे बघितलेलं आहे किंवा बघणार आहोत. तसं छेद 100 असेल तर त्या प्रकारचं जे गुणोत्तर आहे त्याला शतमान असं म्हणलेलं आहे. आणि पुढचा भाग सांगितलेला आहे, जर दोन संख्यांचं गुणोत्तर काढायचं असेल, म्हणजे अंशाला छेदाने भागायचं असेल किंवा काय आपल्याला गुणोत्तर काढायचं असेल, ज्या संख्यांचं गुणोत्तर काढायचं आहे त्या एकाच प्रकारच्या किंवा एकाच एककातल्या किंवा एकाच मापनाच्या असायला पाहिजे. हे महत्वाचं आहे. जर वर आपण ए हा ग्रॅम मध्ये घेतलेला असेल तर बी हा ग्रॅम मध्येच आपल्याला करता आला पाहिजे. दोघांची एकक समान असतील तरच आपण त्याचं गुणोत्तर काढणार आहे. त्यामुळे समान एककाचा काय होतो, लोप होतो. म्हणून पुढे काय सांगितलेलं आहे बघा, गुणोत्तराला एकक नसते. बघा, गुणोत्तराला काय असत नाही, एकक असणार नाही, कारण दोन्ही संख्या ह्या ज्या कशा आहेत, एकाच प्रकारच्या किंवा एकाच एककातल्या आहेत. त्यानंतर ए आणि बी या गुणोत्तरामध्ये ए व बी ला एक शिवाय समायिक अवयव नसेल. म्हणजे बघा, ए आणि बी हे जो गुणोत्तर असेल आणि या गुणोत्तरामध्ये ए आणि बी ला एक शिवाय समायिक अवयव नसेल तेव्हा ए भागिले बी हे गुणोत्तर संक्षिप्त रूपात आहे असं आपण म्हणायचंय. म्हणजे ए ला एक शिवाय कोणत्याही संख्येने भाग जात नसेल, बी ला एक शिवाय कोणत्याही संख्येने भाग जात नसेल, तेव्हा जे दिलेलं गुणोत्तर आहे किंवा सांगितलेलं गुणोत्तर आहे त्या गुणोत्तराला संक्षिप्त रूपात आहे असं म्हणतात. गुणोत्तराचं संक्षिप्त रूप कसं आहे ते आपण 4.1 मध्ये पाहणारच आहोत. आता आपण सराव संच 4.1 मध्ये काही उदाहरण अभ्यासणार आहोत. पहिलं उदाहरण काय सांगितलेलं आहे बघा,
पहिल्या राशीचं दुसऱ्या राशीशी असलेलं संक्षिप्त रूप आपल्याला काढायचे. तर दोन राशी दिलेले आहेत आपल्याकडे, ए आणि या दोन राशी असतात, ए आणि बी. एचं गुणोत्तर आपण बी शी घेतो. तसं इथं ए आणि बी च्या ऐवजी संख्या दिलेली आहे. पहिलं गणित काय बघा, 72 आणि 72चं गुणोत्तर 60 शी काढायचंय. इथं 72 ही पहिली संख्या आहे आणि 60 ही दुसरी संख्या. हे पहिल्या संख्येचं दुसऱ्या संख्येशी गुणोत्तर काढणार आहे आपण. इकडे बघा मी कसं करणार आहे, 72 भागिले 60. आता 72 आणि 60 या अतिसंक्षिप्त रूप द्यायचं आहे. म्हणजे काय करायचं, अशी मोठ्यात मोठी संख्या शोधायची की त्या संख्येनं 72ला आणि 60ला पूर्ण भाग जाईल. तशी संख्या आपल्याकडे आहे 12 सख्ख 72 आणि 12 पंचे 60. त्यामुळं 72 भागिले 60 हे आपण 6 भागिले 5 किंवा 6चं 500 असलेलं गुणोत्तर या पद्धतीनं लिहू शकतो. अजून एक उदाहरण बघा, 52 आणि 78 आहे. 52 इथं ए आहे, हे आपण सोयीसाठी गृहीत धरतोय. 78 बी आहे. पहिल्या संख्येचं दुसऱ्या संख्येशी 52चं 78शी असलेलं गुणोत्तर आपण या पद्धतीने लिहितोय 52 भागिले 78. पुढे जसं आपण वर केलेलं आहे, जी मोठ्यात मोठी संख्या आपल्याला मिळेल त्या संख्येनं त्या दोन्ही अंश आणि छेदाला भागायचे. 26 दोन्ही 52 आणि 26 त्रिक 78. जर पाडेपाठ असतील आपले तर आपल्याला पटपट गणित करता येतील. 2 भागिले किती येणार आहे, 3. म्हणजेच 52 भागिले 78 बरोबर 2/3. या पद्धतीने ही गणित आपल्याला सोडवायची. इथं सांगितलेलं काय बघा, पहिल्या राशीचं दुसऱ्या राशीशी. प्रश्न जर दुसऱ्या राशीचं पहिल्या राशीशी असेल तर आपल्याला त्या पद्धतीने करावं लागेल. असाच दुसरा प्रश्न आहे बघा 4.1 मध्ये, पहिल्या राशीचं दुसऱ्या राशीशी असलेलं गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहायचं. आता ह्या ज्या सगळ्या संख्या आपण आता पहिल्यांदा बघितलेल्या आहेत, 72 तर 60 असेल, 52 78 असेल, त्याला एकक दिलेलं नव्हतं. जर एकक दिली असतील तर ती एकक दोन्ही म्हणजे अंशाचं आणि छेदाचं एकक सारखं आहे का बघायचं. नसेल तर ते आपण त्याचं एकमेकात रूपांतर करून घ्यायचं आणि मग नेहमीप्रमाणे म्हणजे प्रश्न पहिले जशी गणितं सोडवले त्या पद्धतीने ती गणितं सोडवायची. इथं बघा पहिलं गणित काय सांगितलंय बघा, 700 रुपये आणि 308 रुपये. मगाशी फक्त आपल्याला 700 आणि 308 असं होतं, एकक इथं दिलेलं नव्हतं. आता इथं 700 रुपये दिलेले आणि 308 रुपये दिलेले. हेही रुपये आहेत आणि हेही रुपये आहेत. तर पैशामध्ये दिला असेल एखादी ए ची किंमत किंवा बी ची किंमत तर आपण पैशाचे रुपये करणार किंवा रुपयाचे पैसे करणार होतो. परंतु ही दोन्ही एकक सारखीच आहेत म्हणून फक्त आपण काय करणार आहे, 700चं गुणोत्तर 308शी काढणार आहे. म्हणून 700 भागिले 308 पुन्हा मोठ्यात पहिल्याप्रमाणेच करायचे. मोठ्यात मोठी संख्या आपल्याला मिळते किती बघा, 28. 28नं जर 700ला भागलं तर उत्तर किती येणार आहे, 25 येणार आहे. आणि 28नं जर 308ला भागलं तर उत्तर किती येणार आहे, 11 येणार आहे. म्हणजे 700 रुपये आणि 308 रुपये यांचं गुणोत्तर किती असणार आहे, 25/11. गुणोत्तर घेतलं तर हे एकक रुपयाला रुपये गावणार आहेत, निघून जाणार आहेत. त्या पद्धतीने आपण ही गणितं सोडवणार आहोत. त्यानंतर दुसरं गणित आहे बघा, 5 लिटर आणि 2500 मिली. आता बघा मग अशी इथं रुपये आणि रुपये सारखे होते एकक. आता इथं काय दिलेलं आहे, लिटर दिलेलं आहे आणि मिलीलिटर दिलेलं आहे. एक तर आपल्याला लिटरचे मिलीलिटर करावे लागतील किंवा मिलीलिटरचे लिटर करावे लागतील. शक्यतो आपण काय करणार आहे, आपल्या सोयीसाठी जे लिटर असतात त्या लिटरचं आपण मिलीलिटरमध्ये रूपांतर करणार आहे, कारण आपण हजारनं त्याला गुणणार आहे. जे आपण पटकन ते लक्षात येईल. म्हणून हे जे 5 लिटर आहेत हे 5 लिटर आपण कसे मिलीलिटरमध्ये लिहिणार आहे बघा, 5 गुणिले 1000. 1000 गुणिले 5 बरोबर किती येणार आहे, 5000 मिली. आणि दुसरं काय आहे, 2500 मिली. आता ही एकक समान झाली आहेत, एकमेकांना निघून जाणार आहेत. म्हणजे कसं येईल बघा, 5000चं गुणोत्तर 2500 मिलीशी घ्यायचं आहे. 5000 भागिले 2500. समजा हा आपण ए घेतला, हा बी घेतला, तर ए चं बी शी असलेलं गुणोत्तर येईल. म्हणजेच बघा पुन्हा मोठ्यात मोठी संख्या आपण शोधणार आहे, ती आलेली आहे 2500. या 2500नं 5000ला भागलं, 25 दुनी 50. या पद्धतीनं अंशस्थानी 2 येतील. तसंच 2500 भागिले 2500 याचं उत्तर किती येणार आहे, 1 येणार आहे. म्हणजेच 5 लिटर आणि 2500 मिलीलिटर यांचं गुणोत्तर किती येतं, 2:1. हे दोन प्रश्न सगळ्या प्रश्नामध्ये संक्षिप्त रूप द्यायचं आहे. पहिले 2 प्रश्न त्या प्रकारचे होते. तिसरा आणि चौथा प्रश्न थोडा वेगळा आहे.
तर तिसऱ्या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे, शतमाने संक्षिप्त रूपात लिहितील. शतमान दिलेलं आहे. शतमान दिलेलं आहे म्हणजे काय असणार आहे, ए आणि बी या ज्या दोन संख्या आहेत त्यापैकी बी ची किंमत किती दिलेली आहे, तर 100 दिलेली आहे. आणि 100 दिलेली आहे म्हणून त्याला शतमान संक्षिप्त रूपामध्ये लिहायचे. तसं इथं पहिल्या राशीचं दुसऱ्या राशीशी सांगितलेलं होतं. इथं दुसरी राशी किती घ्यायचे, 100 घ्यायचे म्हणजे शतमान घ्यायचे. पद्धत तीच आहे. पुन्हा बघा, पहिलं गणित आहे 75 आणि 100. 75चं 100शी असलेलं गुणोत्तर काढायचं. मी लिहिणार आहे कसं गणितानुसार, 75 भागिले 100. पुन्हा 30 क्रिया करायचे. मोठ्यात मोठी संख्या 75लाही भाग गेला पाहिजे आणि 100लाही भाग गेला पाहिजे. तुम्हाला सांगितलंय पाडेपाठ असतील तर पटकन आपल्या लक्षात येईल या दोन्ही संख्या 25च्या पाड्यात आहेत. म्हणून 75 भागिले 25, 25 त्रिक 75. 100 भागिले 25, 25 चौक 100. गुणोत्तर किती येणार आहे, 3/4. म्हणजेच 75चं गुणोत्तर 100शी हे आपण संक्षिप्त रूपात लिहायचंय 3/4. आता बघा, हे वेगळं उदाहरण आहे. तिथं काय केलेलं आहे बघा, 6.25%. टक्के म्हणजे तुम्हाला माहिती आहे छेद किती, आपण 100 घेणार आहे. आपल्या विषयाचे मार्क करताना टक्केवारी करताना हे आपल्याला लक्षात येतं. तसं हा कसं केलेलं आहे बघा, 6.25% म्हणजे 6.25 भागिले 100. आता वर ही जी संख्या आहे ही पूर्ण संख्या नाहीये. 6.25 आहे म्हणजे याच्यावरती जे दशांश चिन्ह आहे ते आपण आपल्या सोयीसाठी बाजूला काढून घ्यायचे. म्हणजे इथं काय करायचंय, 100 गुणायचंय. तेच 100 आपण काय करायचं, एक जी अंशावर क्रिया करणार आहोत तीच छेदावर करणार आहोत. म्हणून 6.25 गुणिले 100 केलं तर 625 येतं. आणि 100 गुणिले 100 केलं तरी संख्या किती येते बघा, 1000, 2000, किती हजार येते, ही किती येते बघा, 10,000. म्हणजे आपण काय करणार आहे, 625 हा ए आहे आणि 10,000 हा बी आहे. म्हणून 625 भागिले 10,000चं गुणोत्तर आपण या पद्धतीने इथं काढत आहोत. कसं आहे बघा, पुन्हा मोठ्यात मोठी संख्या शोधायची. 625ला आणि 10,000ला भाग जर एकच अशी मोठी संख्या आपल्याला सापडते ती आहे 625च आहे. संख्या अनेक असतील परंतु शेवटी आपण मोठी संख्या लहान 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 करत जाणार आहे. तेव्हा जर पटकन जर आपल्याला येत असेल तर त्या संख्येने भागलं तरी चालतं. म्हणजे 625 भागिले 625 एक येणार आहे अंशस्थानी आणि 10,000 भागिले 625 16 येणार आहे. म्हणजे 6.25% म्हणजे एका 16 येतं. या पद्धतीनं हा भाग आहे. आता शेवटी प्रश्न 5वा जो आहे, आता बघा शतमानं दिलेली होती त्याला आपण संक्षिप्त रूप दिलेलं होतं. आता गुणोत्तर दिलेलं आहे त्याचं रूपांतर कशामध्ये करायचंय, शतमानात करायचंय. म्हणजे इथं छेदस्थानी 100 दिलेला होता, आता छेदस्थानी 100 आपल्याला आणायचं आहे. कसं आहे बघा, गणित पहिले बघा कसं आहे. 15 आणि 25 आपण 15ला ए मानणार आहोत, 25ला बी मानणार आहोत. म्हणजे 15चं 25शी असलेलं गुणोत्तर आपल्याला काढायचे. ते कशामध्ये घ्यायचे, परंतु शतमानामध्ये. बघा 15 भागिले 25. आता ही जी 25 संख्या आहे या 25 संख्येची अशी संख्या शोधायची गुणाकारासाठी त्या 25ला त्या संख्येनं गुणलं तर छेद किती आला पाहिजे, 100 आला पाहिजे. तशी संख्या आपण 25शी शोधायची. म्हणजे बघा, म्हणजे एक अवयव 25 आहे 100चा, दुसरा अवयव आपल्याला शोधायचं. 25 गुणिले 4 किती येतात, 100. आपलं काम झालेलं आहे. परंतु जी क्रिया आपण अंशस्थानी करणार आहे तीच क्रिया छेदस्थानी करायची. इथं आपण छेदाला 4 न गुणलेलं आहे म्हणजे अंशाला सुद्धा 4 न आपल्याला गुणावं लागणार आहे. म्हणून 15 गुणिले 4, 15 चौक 60 येतात आणि 25 गुणिले 4 किती येणार आहेत, 100. हे आपलं झालं गुणोत्तर झालं. आता पुन्हा संक्षिप्त रूप देता येते का बघायचंय. तसं इथं सांगितलेलं नाहीये. कशामध्ये रूपांतर करायचंय, शतमानात. म्हणून हा जो छेद आहे 100 तसाच ठेवायचा आहे. आपल्याला 100 पैकी 60 मार्क मिळाले की आपण म्हणतो 60%. अशा पद्धतीनं या गणितामध्ये शतमानात आपण रूपांतर करणार आहोत. यामध्ये दुसरे गणित असं घेतलंय बघा, 47 आणि 50. इथं 47ला आपण ए मानणार आहोत
50ला बी, हे सर्व आपल्या सोयीसाठी किंवा आपल्याला कळण्यासाठी पटपट, कारण गुणोत्तर बघताना आपण काय घेतलं होतं, एचं गुणोत्तर बी शी, या पद्धतीनं गुणधर्म बघितलेले होते ए आणि बी मध्ये. म्हणून आपण समजायचंय, समजा हा ए असेल आणि हा बी असेल, तर एचं बी शी असलेलं गुणोत्तर आपण लिहिणार आहे 47/50. आता पुन्हा जसे 25चे आपण 100 केले तसे 50चे किती करायचे, 100 करायचे. संख्या शोधली तर 50 गुणिले 2 हे 100 येतात, छेद 100च आणायचं आहे. तसंच अंशस्थानी 47 गुणिले 2, 47 गुणिले 2 किती येतात, 94. म्हणजे बघा मगाशी 100 पैकी 60 होते, 60% झालेले होते. आता 100 पैकी किती आहे, 94, म्हणून किती टक्के होणार आहे, 94%. आणि शेवटचं एक उदाहरण दिले बघा, 500 मोठी संख्या घेतलेली आहे, आता 546 आणि 600. आता इथं ऑलरेडी 100च्या पुढे गेलेली आहे संख्या, परंतु तिला आपल्याला किती करून घ्यायचे, 100च करून घ्यायचे. मग अशी संख्या 100पेक्षा कमी होती म्हणून आपण गुणाकाराची क्रिया केलेली होती. आता ही संख्या 100पेक्षा मोठी आहे म्हणून आपल्याला भागाकाराची क्रिया करावी लागेल, की जेणेकरून ज्या संख्येनं 600ला भागलं उत्तर 100 आलं पाहिजे. अशी संख्या इथं आपण शोधलेली आहे बघा, लक्ष इकडे द्या. 546 भागिले 600, 600 भागिले 6, 100. मग अशी क्रिया आपण कोणती करत होतो, गुणाकाराची करत होतो, कारण त्या संख्या 100पेक्षा लहान होत्या. ही 100पेक्षा मोठी आहे म्हणून इथं आपण भागाकार करतोय. तसंच 546 भागिले 6 भागाकार केला, 9 सख 54, 6 एक्के 6 किती येणार आहे, 91. आणि 600 भागिले 6 भाग जाईल, इथं उत्तर किती येणार आहे, 100 येणार आहे. म्हणून 91 भागिले 100 किंवा 546चं गुणोत्तर 600शी, याचं शतमानात रूपांतर किती येणार आहे, 91%. सांगितलेलं आहे बघा, आभा आणि तिची आई यांच्या वयांचं गुणोत्तर 2:5 आहे. आभाच्या जन्माच्या वेळी तिच्या आईचं वय 27 वर्ष होते, म्हणजे आईचं वय 27 वर्ष असताना आभाचा जन्म झालेला आहे. तर त्या दोघींची काय करायची, आजची वय काढायची. म्हणजे आभाचं आजचं वय आणि तिच्या आईचं आजचं वय. आभाच्या जन्माच्या वेळी आईचं वय किती होतं, 27 वर्ष होतं. आता बघा आपल्याकडे गुणोत्तर दिलेलं आहे 2:5. आता ह्या गुणोत्तराची आपण वय काढण्यासाठी किंवा काही जर विचार वय असेल, वजन असेल किंवा काही असेल विचारलेलं असेल, त्यावेळेला आपण त्याची समानपट किती म्हणायची, x म्हणायची. म्हणून काय होणार आहे बघा, आपल्याला काढायचे आभाचं आजचं वय आणि आईचं आजचं वय. आभाचं आजचं वय आपण किती मानणार आहे, 2x मानणार आहे. समानपट आपण x घेतलेली आहे. तसंच आईचं सुद्धा आजचं वय किती, त्या पद्धतीनं 5x. आईचं वय आभाच्या वयापेक्षा जास्त आहे, म्हणजे आईच्या वयातून आभाचं वय वजा केलं तर ते किती असणार आहे, 5x वजा 2x. वर्षापूर्वी आईचं वय किती होतं, 27 वर्ष होतं. म्हणजे आभाच्या जन्माच्या वेळीच आईचं वय 27 वर्ष होतं. म्हणून समीकरण कसं येणार आहे बघा, 5x वजा 2x, म्हणजे आईच्या वयातून आभाचं वय वजा करायचंय. किती वर्ष असणार आहे ते, 27 वर्ष असणार आहे. 5x म्हणून 2x गेले, उरले किती बघा, 3x. 3x बरोबर 27. आपल्याला x ची किंमत काढायची आहे. x बरोबर किती येणार आहे, 27 भागिले 3, म्हणजे x बरोबर किती येणार आहे, 9. म्हणजे दोघांच्या वयाची समानपट किती आलेली आहे, x बरोबर 9 आलेली आहे. आता बघा आपण आभाचं आजचं वय किती मानलेलं आहे, 2x. x ची किंमत किती आलेली आहे समानपटीची, 9. म्हणजे 2 गुणिले 9 किती येणार आहे, 18 वर्ष. आता आभाचं आजचं वय 18 असेल तर तिच्या जन्माच्या वेळेला आईचं वय किती होतं, 27 वर्ष होतं. आपण 18 मध्ये 27 जरी मिळवले तरी आपल्याला आईचं आजचं वय मिळणार आहे. किंवा आईचं आजचं वय आपण कसं काढणार आहे, 5x. 5 गुणिले समानपट x ची किंमत 9. 5 गुणिले 9 किती येणार आहे, 45 वर्ष. म्हणजे आईचं आजचं वय 45 वर्ष असेल आणि आभाचं आजचं वय किती असणार आहे, 18 वर्ष असणार आहे. या पद्धतीने शाब्दिक उदाहरण आहे. पुढचा भाग आहे गुणोत्तरांची तुलना. आता तुलना करायची असेल तर आपल्याला 2 गोष्टींची करावी लागते. त्यामुळे इथं काय 2 गुणोत्तर आपल्याला घ्यायचे. ABCD या वास्तव संख्या असतील, म्हणजे बघा A भागिले B हे गुणोत्तर असणार आहे आणि दुसरं गुणोत्तर कोणतं असणार आहे, C भागिले D.
इथं बी आणि डी ही उत्तर पद आहेत किंवा दुसरं पद आहेत. म्हणजे बघा ए भागिले बी हा छेद बी हा शून्यापेक्षा काय पाहिजे, मोठा पाहिजे. तसंच सी भागिले डी इथं सुद्धा डी हा छेद आहे, तो सुद्धा काय पाहिजे आहे, शून्यापेक्षा मोठा असेल. तर हे जी दोन गुणोत्तर आहेत, कोणती दोन गुणोत्तर आहेत बघा, ए भागिले बी आणि सी भागिले डी ह्या दोन गुणोत्तरांच्या मध्ये आपण काय पाहणार आहोत, इकडं बघा. आता ए भागिले बी आणि सी भागिले डी याच्यामध्ये ए भागिले बी पहिलं गुणोत्तर आहे, हा पहिल्या गुणोत्तराचा अंश आणि पहिल्या गुणोत्तराचा छेद. हे दुसरं गुणोत्तर सी भागिले डी आहे, दुसऱ्या गुणोत्तराचा अंश आणि दुसऱ्या गुणोत्तराचा छेद. त्या पद्धतीने आपण बनणार आहोत. बघा, जर एडी इज ग्रेटर दॅन बी सी असेल, म्हणजे बघा पहिल्याचा अंश गुणिले दुसऱ्याचा छेद हा तिरका गुणाकार, हा जर दुसऱ्याचा अंश गुणिले पहिल्याचा छेद याच्यापेक्षा मोठा असेल तर पहिलं गुणोत्तर म्हणजे कोणतं आपलं पहिलं गुणोत्तर ए भागिले बी हे दुसऱ्या गुणोत्तरापेक्षा म्हणजे सी भागिले डी पेक्षा काय असतं, मोठं असतं. तसंच पहिल्याचा अंश गुणिले दुसऱ्याचा छेद आणि दुसऱ्याचा अंश गुणिले पहिल्याचा छेद यांचा तिरका गुणाकारामध्ये एडी इज लेस दॅन बी सी असेल, म्हणजे बघा इथं काय होतं, एडी हा बी सी पेक्षा मोठा होता किंवा पहिला अपूर्णांक मोठा होता किंवा पहिलं गुणोत्तर मोठं होतं. आता पहिल्याचा अंश गुणिले दुसऱ्याचा छेद हा तिरका गुणाकार पहिल्याचा छेद गुणिले दुसऱ्याचा अंश यांच्यापेक्षा लहान आहे, म्हणून हे पहिलं गुणोत्तर ए भागिले बी हे दुसऱ्या गुणोत्तरापेक्षा काय लहान आहे. ए भागिले बी इज लेस दॅन सी भागिले डी किंवा ए भागिले बी हे सी भागिले डी यापेक्षा लहान आहे. तिसरा गुणधर्म काय सांगितलेला आहे बघा, जर दोघांचे तिरके गुणाकार समान आले, म्हणजे बघा पहिल्याचा अंश गुणिले दुसऱ्याचा छेद एडी, दुसऱ्याचा अंश गुणिले पहिल्याचा छेद बी सी हे दोन्ही गुणाकार जर समान आले तर ही दोन्ही गुणोत्तर काय असतात, समान असतात. म्हणजे ए भागिले बी बरोबर काय येणार आहे, सी भागिले डी. या पद्धतीनं हे गुणोत्तराचे तुलनेचे गुणधर्म किंवा गुणोत्तराचे गुणधर्म म्हणलेले आहे. कोणती दोन गुणोत्तर असतील तर या पद्धतीने आपल्याला त्या गुणोत्तरांच्या मधला लहान मोठेपणा ठरवता येतो. आता सराव संच 4.2 याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, पहिलं गणित असं दिलेलं आहे, ए भागिले बी बरोबर ए के भागिले बी के. इथं बघा ए ला आणि बी ला समान संख्येनं गुणलेलं आहे, म्हणजे जी समान संख्या आहे ती त्याचा उपयोग करायचा आहे आणि रिकाम्या जागा भरायचे. म्हणजे अंशाला सुद्धा आणि छेदाला सुद्धा समान संख्येनं गुणायचे किंवा ती कोणती संख्या आहे हे आपल्याला शोधायचे. इकडं बघा पहिलं गणित काय केलेलं आहे बघा, 5 भागिले 7 हे गुणोत्तर दिलेलं आहे. इथं छेद पहिलं पद 5 आहे, दुसरं पद 7 आहे. बघा बरोबर काय केलेलं आहे, 28 आलेले आहेत. छेद दुसरं पद किती दिलेलं आहे, 28. याचं पहिलं पद आपल्याला शोधायचं. आता 7चे इथं झाले किती, 28 बरोबर आहे. म्हणजे 28 हे 7 नंतर कसे येणार आहेत, 7 गुणिले 4 केलं तर किती येणार आहे, 28 येणार आहेत. म्हणजे छेदाला आपल्याला 4 गुणावं लागलेलं आहे. 7ला किती गुणावं लागलेलं आहे, 4 गुणावं लागले. 30 क्रिया आपण त्या संख्येनं आपण अंशस्थानी गुणणार आहोत. म्हणजे अंशस्थानी संख्या कोणती आहे, 5. म्हणजे 5ला सुद्धा कुणी गुणावं लागेल, 4. म्हणजे 5 गुणिले 4 भागिले 7 गुणिले 4 म्हणजेच किती येणार आहे, 20 भागिले 28. म्हणजेच काय आहे, 5 भागिले 7. 5 चोक 20, 7 चोक 28. या पद्धतीने आपण ही गणितं सोडवणार आहोत. आता बघा जसं छेदस्थानी दिलेली होती, आता अंशस्थानी संख्या किती दिली आहे बघा, 5च्या ऐवजी किती यायला पाहिजे, 35. मग 35 कसे येतात, 5च्या गुणाकारानं 5 7 35. ती 7 संख्या म्हणजे हा के किती आहे, 7 आहे. त्या 7नं काय करायचं, छेदस्थानी सुद्धा गुणायचे. छेदस्थानी किती आहेत, 7 आहेत. मग उत्तरपद किती आहे, 7 आहे. मग 7 गुणिले 7 किती येणार आहे, 49. म्हणजेच 5 भागिले 7 म्हणजेच 20 भागिले 28 म्हणजेच 35 भागिले 49 आहे. आता तिसरं बघा कसं आहे, 5 भागिले 7 बरोबर किती दिलेलं आहे, छेदस्थानी 3.5 आहे. 3.5 आणि इथे किती आहेत, 7 आहेत. आपण दशांश चिन्ह जर काढून मानलं तर किती येणार आहे, 35. म्हणजे 7 5 35 दशांश चिन्ह दिलं तर 7 गुणिले 0.5 म्हणजे किती येणार आहे, 3.5. म्हणजे ह्याच के ची किंमत इथे किती आलेली आहे, 0.5 आलेली आहे. ह्याच 0.5 ने आपण काय करणार आहे,
पहिल्या पदाला गुणणार आहेत, म्हणजे 5 ला गुणणार आहे. 5 गुणिले 0.5 किती येणार आहे? 2.5 25. 2.5 भागिले 3.5. या पद्धतीने आपण काय करणार आहे? ए भागिले बी बरोबर AK भागिले BK या गुणधर्माचा उपयोग करायचा आहे आणि या पद्धतीने रिकाम्या जागा भरायची. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत. रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.